उत्तर प्रदेशातील प्रचार सभेमध्ये जयाप्रदा भावूक झाल्या। सक्रिय राजकारणातून निघून गेले कारण माझ्यावर ऍसिड हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं गेलं, मला मारण्याचा प्रयत्न झाला असा आरोप जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षावर केला। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली। यामध्ये आरोप प्रत्यारोप करताना अनेकदा नेत्यांकडून खालची पातळी गाठली जाते। कोणतेही भान न बाळगता वाचाळवीरांनी केलेली टीका टिप्पणी आम्ही दाखवणार आहोत। उचलली जीबी आमच्या सदरामध्ये। संविधानाचा विषय हे विनाकारण काढतात, यांच्यावर मुद्दे नाहीत म्हणून हे काढतात। आमचं म्हणणं आहे, यांचं म्हणणं असं आहे, यांची भाषा यांच्या बापाचं राज्य नाही आहे, मोदीचं बापाचं राज्य आहे आणि या देशामध्ये मोदीच राहणार आहे, या मोदीच राहणार आहे या राज्यात आणि याच्यावर काहीच नाही। भैया ये झूठ नहीं बोलता, इसने आज तक सच नहीं बोला। बच्चों को क्या कहते हो, बेटा सच बोला कर। इसकी माँ बाप ने नहीं सिखाया। ये महिलाओं का बड़ा पक्षधर है, 3 तलाक 3 तलाक। अपनी पत्नी को एक बार भी तलाक नहीं बोला, छोड़ दिया। रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या आर्थिक वर्षातलं पतधोरण जाहीर करण्यात आलं। या पतधोरणामध्ये 0.25 पूर्णांकाची कपात करण्यात आली आणि त्यामुळे आता रेपो रेट जो आहे तो 6.25%वरून 6% आलाय। बँकांनी रेपो रेट मधील कपातीचा फायदा सर्वसामान्य कर्जदारांना दिल्यास हप्ता कमी होऊ शकतो, त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळेल। बातमी नगरमधली नगर तालुक्यातल्या अकोळनेर इथं मोटरसायकलवरून आलेल्या 4 हल्लेखोरांनी तरुणाची हत्या केली आहे। दिनेश दिवटे असे या मृत तरुणाचं नाव आहे। हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो। ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये।